अहिल्यानगर जिल्ह्याकडे कूच करत आहे। आत्ताच राजूरमधून मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हजारोच्या संख्येने जे श्रमिक असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, त्यासोबत आदिवासी बांधव असतील, हे सर्वच या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। जवळपास 148 किलोमीटर पर्यंत हा लॉंग मार्च जाणार आहे। सर्वप्रथम राजूर, त्यानंतर अकोले येथे आजचा मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर उद्या संगमनेर येथे रात्रीचा मुक्काम असणार आहे। आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीने या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक शासन निर्णय पारित झाले, मात्र त्याची अंमलबजावणी नाही। त्यासोबत ज्या सेविका आहेत, आशा सेविका, त्यांच्या मानधनात वाढ करावी। त्यासोबत नाशिक पुणे सेमी हायस्कूल मार्ग जो आहे त्या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी जी आहे ते सर्व आंदोलन करताना दिसत आहेत। खरं तर या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सगळे सहभागी झाले। काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की शालेय पगार कामांना किमान वेतन मिळालं पाहिजे, शासकीय सेवेत त्यांना कायम केलं पाहिजे, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे। बघितलं तर मोठ्या संख्येने महिला देखील या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहे आणि मोठा उत्साहामध्ये घोषणाबाजी करत हा लॉंग मार्च जो आहे तो आता राजूर मधून अकोल्याच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।